तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये. तर कालच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं, की पी-सी-ओ-डी का होतो आणि त्यावर आपण काय-काय उपाय करू शकतो. तर त्यामध्ये मी एक ड्रिंक्सचं प्रोनाउन्सिएशन केलं होतं, की त्या ड्रिंक्समध्ये आपण काय-काय म्हणजे ते ड्रिंक्स कसं बनवायचं आणि त्या ड्रिंक्सचे फायदे काय आहे. तर त्या ड्रिंक्सबद्दल हा व्हिडिओ मी बनवणार आहे एकदम डिटेलमध्ये. ओके. सर ते असं कोणत्या डॉक्टरनी वगैरे रिकमेंड नाही केलेलं मला. पर्सनली मला त्या गोष्टींचा खूप जास्त फायदा झाला आहे, म्हणून मी तुम्हाला सांगत आहे. ओके. आणि त्याच्यासाठी कोणती पण गोळ्या किंवा खूप जास्त फॅन्सी गोष्टींची गरज नाहीये. त्याच्यासाठी फक्त मोजून 3 गोष्टींची गरज आहे. एक फेनुग्रीक सीड्स म्हणजे आपले मेथीचे दाणे, दुसरं अजवाईन म्हणजे ओवा आणि तिसरं जीरा. जिऱ्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात? मला पण नाही माहिती. ओके. जिरा समजतं सगळ्यांना ठीक आहे. तर काय करायचं माहिती का? त्याच्यात 2 प्रोसेस आहे. एक तर तुम्ही एक आहे मेथीच्या दाण्यांचं पाणी आणि दुसरं आहे ओवा आणि जिऱ्याचं पाणी. ओके. तर मी पहिलं मेथीच्या दाण्यांचं सांगते. जर तुम्हाला पॉसिबल असेल, इफ यू हॅव पॉसिबल तर मेथीचे दाणे रात्रीच भिजत घालून ठेवा. 1 ग्लास पाणी घ्यायचं. त्याच्यामध्ये 2 चमचे मेथीचे 2 टेबलस्पून मेथीचे दाणे टाकायचे. ओके. आणि ते रात्रभर भिजू द्यायचे. तर त्याच्यात काय होतं मेथीचा पूर्ण अर्क उतरतो. तर सकाळी तुम्ही नॉर्मल त्याला थोडंसं बॉईल केलं, एखादा बॉईल येऊ दिला आणि थोडंसं नंतर थंड होऊ दिलं. एकदम थंड नाही, एकदम असं कोमट म्हणतो ना, तर ठीक आहे तसं. तर मग त्यानंतर ते पिऊन घ्यायचं. आणि जर तुम्हाला रात्री भिजत घालायला जमलं नाही मेथी किंवा नाही वेळ मिळाला, तर तुम्ही डायरेक्ट सकाळी मेथीचे दाणे पाण्यात टाकायचे आणि तापायला ठेवायचं. पण ते थोडं जास्त वेळ बॉईल होऊ द्या. म्हणजे सपोज तुम्ही 2 ग्लास पाणी टाका आणि ते 2 ग्लास पाणी अल्मोस्ट 1 ग्लास पाणी होईपर्यंत आटू द्या. म्हणजे एकदम मंद आचेवर आहे ना, तुम्ही ते आटू द्या. म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं, तो मेथीचा अर्क पूर्ण उतरला पाहिजे असं आपल्याला करायचं आहे. सो त्याच्यानंतर ते गाळायचं आणि जर मेथीचे दाणे खूप कडू असतात, ते पाणी पण तुम्हाला एकदम असं टेस्टी नाही लागणार. पण तुम्ही ट्राय करा. नंतर-नंतर हे होईल. ते ॲक्चुअली काय होतं त्याच्यामध्ये फायबर पण खूप जास्त असतं. तर तुमचे बॉडीमध्ये जे डायजेशन वगैरे आहे त्याच्यासाठी खूप हेल्पफुल होते आणि मेथीच्या दाण्याने काय होतं तुमचं म्हणजे त्या पाण्याने काय होतं तुमचं पोट आहे ना असं थोडंसं भरल्यासारखं वाटतं. सो इतकं भूक पण वगैरे लागत नाही आणि मेन म्हणजे मेथी खूप चांगली असते आपल्या केसांसाठी वगैरे. तर तिथे पण खूप फायदा होतो आणि जर तुम्हाला जमत असेल तर, तर ते भिजलेले दाणे पण तुम्ही खा. ते खूप घाण लागतात ॲक्चुअली. मला पण नाही जमत खायला. बट इफ यू हॅव पॉसिबल तुम्ही 4-5 दाणे खाल्ले ना, कारण माझ्या केसांना मला त्याचा फायदा जाणवला आहे. तुम्ही बघू शकता एकदम असे छान केस झाले. माझी लेंथ पण खूप वाढली आहे. तर केसांना खूप जास्त फायदा होतो आणि मेथी थोडी गरम असते. तर ट्राय करा. जर तुम्हाला पिंपल वगैरे येत असतील. काही लोकांना काय होतं गरम गोष्टी खाल्ल्यावर पिंपल वगैरे येतात लगेच. सो तुम्ही लगेच ते जास्त प्रमाणात पिऊ नका. तर कमी करा थोडंसं. गाईज सॉरी फॉर द डिस्टर्बन्स. मी घरी आहे आणि तुम्हाला माहिती आहे घरी असल्यावर काय होतं माझी मम्मी, आजी वगैरे येत असतात, बहिणी वगैरे. सो सॉरी. आपण इथं होतो, की मेथीच्या दाणे पण जर तुम्हाला जमत असेल तर खात जा. त्याचे पण वेगवेगळे बेनिफिट्स आहे आणि तुमची ब्लड शुगर पण त्याच्यामुळे कंट्रोल राहते. ओके. हे झालं पहिलं ड्रिंक. एकदम सिंपल आहे, काहीच नाही करायचं. आता मी परत समरी देऊ का? ठीक आहे, तुम्हाला कळालं असेल कसं करायचं. ओके. तर दुसरं ड्रिंक आहे ओवा आणि जीरा म्हणजे अजवाईन आणि जीरा मिक्स करायचं. त्याची पण सेम तशीच प्रोसेस आहे. जर इफ यू आर पॉसिबल तुम्हाला जमत असेल तर रात्रीच भिजत घाला. एक अर्धा चमचा ओवा आणि अर्धा चमचा जीरा एका ग्लासमध्ये भिजत टाकायचं. सकाळी ते एकदम थोडंसं गरम करून घ्यायचं आणि प्यायचं. ओके. आणि जर तुम्ही आदल्या रात्री ते भिजत नाही टाकलंय, तर दुसऱ्या दिवशी सकाळी काय करायचं, पाणी थोडंसं जास्त घ्यायचं आणि जिरा आणि ओवा सेम घ्यायचा. पण ते आटू द्यायचं. म्हणजे त्याचं असं एकदम असं त्याचा पाण्याचा कलर चेंज झाला पाहिजे. ओव्याचा आणि जिऱ्याचा अर्क त्याच्यामध्ये उतरला पाहिजे. आणि तुम्हाला सांगते, हे ड्रिंक खूप जास्त बेस्ट आहे. पिरियडसाठीच नाही, तर नॉर्मली तुमचं पोट साफ होण्यासाठी पण खूप जास्त बेस्ट आहे. जर कोणाला कॉन्स्टिपेशनचा त्रास असेल, की पोट वगैरे सकाळी साफ होत नसेल, तर तुम्ही पण नॉर्मली हे पिऊ शकता. एक ग्लास घ्यायचा. त्या ग्लासमध्ये नॉर्मली थोडंसं ओवा आणि थोडंसं जिरं टाकायचं. थोडंसं बॉईल होऊ द्यायचं. थोडं जास्त वेळ बॉईल होऊ द्यायचं आणि कोमट झालं का ते पाणी पिऊन घ्यायचं. आणि पिताना थोडंसं तुम्ही ट्राय करा, की मलासना पोजमध्ये बसून प्या. म्हणजे मलासना पोज काय असते तुम्ही Googleवर टाकून बघा. पायावर बसून प्या थोडक्यात. पायावर बसून प्या म्हणजे ते डायरेक्ट असं तुमच्या पोटामध्ये जातं छान व्यवस्थित. ओके. आणि त्याचं तुमचं पोट पण छान साफ होतं आणि याने सगळ्यात जास्त काय वाटतं माहिती का? एकदम असं हलकं वाटतं, ब्लोटिंग वाटत नाही. जर तुम्हाला कधी असं वाटतं, की आपल्याला ब्लोटिंग होतंय, एकदम असं पोट फुगल्यासारखं वाटतंय, तरी पण तुम्ही हे ड्रिंक पिऊ शकता. आणि असं जर तुम्हाला सकाळी नाही पॉसिबल होते, तर तुम्ही रात्री पण पिऊ शकता. सेम प्रोसेस आहे, फक्त दिवसभर भिजत टाका आणि रात्री प्या. याच्यामध्ये 2च कंडिशन आहे. जर तुम्ही 7-8 तास भिजवून करताय, तर एकदम कमी बॉईल करा आणि जर तुम्ही भिजत नाही टाकत आहे कोणतीच गोष्ट,
तर थोडं जास्त बॉईल करा. म्हणजे थोडंसं पाणी आटू द्या आणि त्याचा अर्क उतरू द्या. हे दोन्ही ड्रिंक असं म्हणजे हे दोन्ही आता आता सगळ्यात मेन गोष्ट सांगते. असं नाही की तुम्हाला पी आहे आणि तुम्ही सगळं बाहेरचं खाताय, काही वर्कआउट करत नाही, काही म्हणजे व्यायाम करत नाहीये, काहीच नाही. फक्त हे 2 ड्रिंक पिताय. तर फायदा होणार नाही. ओके. जर तुम्हाला याचा पूर्ण फायदा पाहिजे असेल, तर तुम्हाला वर्कआउट आणि डायट वगैरे सगळ्या गोष्टी कराव्याच लागणार आहे. हे फक्त त्याला हेल्प करतंय, थोडं पुश करतं म्हणजे पोट वगैरे साफ होतं, तर तुमचं व्यवस्थित डायजेस्ट होत्या गोष्टी. तर ह्याच 2 गोष्टी आहे. ह्या 2 ड्रिंक्सचा मला पर्सनली खूप जास्त फायदा झाला आणि मला इतकी सवय लागली ना, तर मी रोजच पिते. म्हणजे मी रोजच सकाळी थोडंसं कोमट पाण्यामध्ये जिरा आणि ओवा टाकून पिते आणि फेनुग्रीक सीड थोड्याशा गरम असतात मेथीच्या बिया. तर तुम्ही ते जर सपोज तुमची आता पिरियडची डेट आहे आणि 8 दिवस बाकी आहे, तर तेव्हापासून पण चालू करू शकता. जर तुम्हाला खूप जास्त गरम वाटत असेल किंवा सवय नसेल. रोज पिलं तर पण बेस्ट आहे आणि सपोज पिरियड्स येण्याच्या थोडेसे आधी दिवस चालू करायचं, तर ते पण एकदम बेस्ट आहे. पण खूप जास्त प्रमाणात करू नका आणि अजून एक मेन गोष्ट, दोन्ही ड्रिंक एकाच दिवशी नाही प्यायचे. जर तुम्ही मेथीच्या बिया पिताय, तर मेथीच्याच याचं प्या आणि जिरा ओवा पिताय, तर तेच प्या किंवा एक दिवस हे, एक दिवस ते असं केलं तरी चालेल. दोन्ही पण एकाच दिवशी पिऊ नका, कारण ते खूप जास्त गरम आहे. सो तुमच्या बॉडीमध्ये हीट होऊ शकते, तुम्हाला पिंपल्स वगैरे येऊ शकते आणि हीटचा पण त्रास होऊ शकतो. ओके. पण यासोबत बाकीच्या पण गोष्टी करा. व्यायाम आणि तुमचं डाएट वगैरे नॉर्मल, झोप, पाणी सगळं व्यवस्थित जे मी मागच्या ब्लॉगमध्ये पाहिलं आहे, ते पण तुम्ही चांगलं व्यवस्थित फॉलो करा. तर बस हेच होतं या व्हिडिओमध्ये. जर तुम्हाला या 2 ड्रिंकबद्दल अजून काही माहिती पाहिजे असेल, तर तुम्ही कमेंटमध्ये मला विचारा आणि याची जर रेसिपी तर काहीच नाही, सिंपल आहे आणि जर पाहिजे असेल तरी ते पण कमेंटमध्ये सांगा. मी बनवून देईल. ओके. सो थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.